गोष्ट मरण विसरू नका आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणारा परमेश्वर विसरू नका. आणि हे लक्षात ठेवायचं, आम्ही जरी परमेश्वराला विसरलो तरी परमेश्वर मात्र आम्हाला विसरला नाही. कशावरून? रोज सकाळी आम्ही झोपेतून जाग होतो यावरून. तो जर विसरला ना, सकाळी आपल्याला जाग येणार नाही. फार तर शेजारचे माणसं पाटील उशिरा उठतंय म्हणून 9:30-10 पर्यंत वाट पाहतील. 10:30ला तुमच्या नाकाला कापूस लावतील. कापूस नाही उडाला मग तयारी सुरू करतील. 5 मन सरपण बांबू सुतई नवीन कापड 4 माणसं हार बुक्का बँड पार्टी भजनी मंडळासह. पण रोज सकाळी आपण जागे होतो याचं कारण अजून परमेश्वर आपल्याला विसरला नाही. डोळ्याने बघतो धोणी परिसतो काणी पदी चालतो जिव्हरसाकतो मधुरई वाचे आम्ही बोलतो हाताने बहुसाल काम करतो विश्रांती घ्यावया घेतो झोप सुके फिरून उठतो ही ईश्वराची दया. पुन्हा जाग येते. त्याचं कारण देव विसरला नाही. म्हणून 2 बातों की याद रखजो चाहे कल्याण निज मौत को दूजो श्री भगवान. इथे वशिले बाजी नाही. अविनाश महाराज मरण अरे आपण त्याच्यासाठीच आलो. जन्म झाला म्हटलं की पुढे मरण ठरलेलं आहे. मिलन शब्द आला की ताटातूट हा ठरलेला शब्द आहे. संयोग म्हटलं की वियोग. आता तुम्ही सगळे 10 वाजता इथं एकत्रित आले कशासाठी? कीर्तन ऐकायसाठी मलाही माहिती आहे, पण त्याच्या पुढचं विचारतो. कीर्तन संपल्यावर आपापल्या घरी जाण्यासाठी ठरवून आले माणसं. मग नंतर नायलनच्या दोरीनं बांधा खांबाला तरी दोऱ्या तोडून घरी जाईल. केवल बिछड़ने के लिए है ये मेल मिलाप. एक मुसाफिर हम है और एक मुसाफिर आप. बस तसंच आहे. एक दिवस ताटातूट होणार आहे आणि हे सगळे आपण प्रवासी आहोत बरं का अविनाश महाराज. काही म्हणतील तुम्ही नागपूरहून आला आम्ही नाही. आपण सगळे प्रवासी. प्रवास कधी संपतो? मांजरीचा माणूस पुण्याला गेला म्हणजे पुण्याहून वापस येतो, बाथरूममध्ये फ्रेश होतो, मग त्या सोफा सेटवर बसतो जिथून गेलं तर सकाळी. बायकोला म्हणता आण बरं चहा. एकदाची कटकट संपली म्हणजे सकाळी जिथून गेलं त्या बाकड्यावर येऊन बसलं म्हणजे प्रवास संपला. तसं आम्ही जिथून आलो तिथं एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. म्हणजे आता प्रवासी आहो. आणि प्रवास जर सिद्ध झाला तर प्रवास हा वयमानावर नाही तिकिटावर आहे. हे लक्षात ठेवा. ज्याचं तिकीट जिथे संपतं. माझ्यापेक्षा तुम्हाला वैचित्र्य माहित असेल ना. 22 वर्षाचा तरणा बांड नातू मरतो आणि 92चा आजोबा काठी टेकत प्रेत यात्रेत सहभागी. चितेमध्ये ज्याचं प्रेत पेटलं ते पोर 22चा आहे आणि हुनके देऊ देऊ रडतो आजोबा तो 92चा आहे. असं का झालं? तिकीट संपलं हे त्याचं उत्तर आहे. ज्याचं तिकीट जिथे संपल तिथे त्याला उतरावं लागतं. एक दिवस प्रत्येकाला मग कोणी असू द्या. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. पीर मर गए पैगंबर मर गए. बरोबर आहे घाबरू नको. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. पीर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 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 जब का जब तना का में तू क्या जाने लड़का में. जब का जब तना का में तू क्या जाने लड़का में. जब तना का रे तू क्या जाने लड़का में. जब का जब तना का में तू क्या जाने लड़का में. वीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. तपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. मर गए
गए, पैगंबर मर गए, हकीम रोगी, जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी। 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटि देवता मर गए, पड़े काल के फांसी। 3 लोग पर छत्र बिराजे, लूटा कुंज बिहारी, कहत कबीरा शोभे मर गए, रहत कौन बिचारी। प्रत्येकाला जायचं आहे। आपण तिकडेच निघालो अविनाश महाराज, फक्त मराठी भाषेत म्हणायचं असते मरण आलं। अरे मरण येतच नाही भाऊ, कोण म्हणतंय मरण येतं? ते आहे तिथंच आहे। पुण्याला एसटी केली आषाढीमध्ये, 50 वारकरी बसले मांजरीहून, ज्ञानबा तुकाराम एसटीत भजन करीत करीत 5 तासांनी एसटी पंढरीत पोचली। उभी राहिली, मग एकमेकाला म्हणतात उतरा, पंढरपूर आलं। अरे ते सोलापूर जिल्ह्यात आहे, ते कशाला आलं? हे पुण्याहून गेलं, हे मराठी लक्षात घ्या। 6 तास गेलं, तिथं गेल्यावर म्हणतं पंढरपूर आलं। तसं मरण आलं येतच नाही, ते 2030लाच आहे। याचा जन्म 1950चा आहे, 30-50 कडे आलं नाही, हे 80 वर्षे वाटचाल करून तिथपर्यंत गेलं। बघा हो म्हणत जा, बोला काही खर्च आहे का तुम्हाला? मरण प्रत्येकाला। आपण तिकडेच निघालेलं। हे पहा, विचार आणि पश्चाताप हे मराठीतले शब्द आहे। फरक काय? घटना घटने के पहले किया जाता वो विचार, और घटना घटने के बाद करना पड़ता पश्चाताप। मराठी आता अभिजात दर्जा मिळाला बरं का मराठी। विचार आणि पश्चाताप। पश्चाताप शब्दाचा जन्मच असा आहे, पश्चात आणि ताप, आणि मग संधी झाला तो पश्चाताप। संधीमध्ये तला त लागतो, तो पश्चाताप लिहायचा। पण विग्रह करताना त लंगडा करायचा, पश्चात अधिक ताप। पश्चातचा अर्थ आहे नंतर, म्हणजे पाठीमागून, म्हणजे घटना घडून गेल्यानंतर होणारा ताप, याचं नाव आहे पश्चात। त्याच्यातच अर्थ भरलेला असतो, फक्त आपण विचारायचं त्याला शब्दाला, तो शब्द उत्तर देतो आपल्याला। पश्चाताप आणि विचार। पश्चाताप आणि विचार, पुन्हा एक फरक सांगतो। डोक्याला हात लावून करावा लागतो, त्याला पश्चाताप म्हणतात। शांत डोक्यानं केल्या जातो, त्याला विचार म्हणतात। अरे शब्द जवळजवळचे नाही का? दर्शन प्रदर्शन थोडंसंच वाढतंय। फरक काय? ताट मानेने करायचं ते पाहायचं ते प्रदर्शन, आणि खाली मान घालून करायचं ते दर्शन। इथे उलट नाही जमत। दर्शनच्या वेळेला ताट मान नको, खाली खाली मान घालून करायचं ते दर्शन आहे, ताट मानेने बघायचं ते प्रदर्शन आहे। तसं शांत डोक्यानं करायचा तो विचार आहे, आणि घटना घडून गेल्यावर डोक्याला हात लावून करावा लागतो, त्याचं नाव पश्चाताप आहे। विचार एवढा महत्वाचा आहे, एवढा महत्वाचा, एवढा महत्वाचा आहे, तुमची प्राप्त परिस्थिती सुद्धा तुम्हाला समाधान देऊ शकते। प्राप्त परिस्थिती, काही करण्याची गरज नाही, फक्त विचार करा। एक मिनिटात सांगतो। ज्याच्या पायामध्ये चपला आहे त्याला जर समाधान मिळवायचं असेल तर अनवाणी चालणाऱ्याचा विचार करावा, लगेच समाधान। की देवा, अरे पाय पोळत चाललं ते, मला तुटक्या का होईना चपला आहे। प्राप्त परिस्थितीत समाधान। ज्याचं मोडकं घर आहे त्यानं बिल्डिंग वाल्याकडे पाहायचं नाही, जे फुटपाथवर झोपलं रात्रभर उघड्यावर उशाखाली दगड घेऊन अंथरून नाही पांघरून नाही, त्याच्याकडे पाहून विचार करावा, मग देवाचे आभार मानावे। पांडुरंगा, हे उघड्यावर बिना अंथरुणा पांघरुणाचं मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडकं का होईना घर गरीबाला दिलं, हा विचार, तिथे समाधान आहे। प्राप्त परिस्थिती। नाही तर जीवनामधलं सर्वात मोठं दुःख आहे आईचं जाणं। कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती। सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई। आई मरण पावली म्हणजे मोठं दुःख आहे।
तुम्ही किती मोठा व्हा, पण आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ असता. एवढं तुम्हाला नातवंड राहू द्या, पण आई पुढे उभं राहा की आईच्या दृष्टीनं तुम्ही लेकरू आहे. अरे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आईच्या भेटीला जायचे गुजरातमध्ये. त्यांची आई वारली आता, अविनाश महाराज. पांढरी साडी, पांढरे केस, सुरकुत्या पडलेली, डोळ्याला चष्मा. एकदा टीव्हीला दाखवलं होतं, बाकड्यावर बसले मायलेक, मोदी साहेब आणि म्हातारी चिकटून बसले. फुलपात्रभर पाणी दिलं म्हातारीनं साहेबाला. साहेबाने घेतलं, पण शेवटचा घोट घाईत घेण्यात आल्यामुळे गालावर पाणी उतरलं. जसं पाणी उतरलं तसंच आईनं साडीच्या पदरानं तोंड पुसून दिलं. तोंड पुसता येत नाही का त्यांना? पंतप्रधान आहे ना भारताचे, पण पंतप्रधान भारताला आहे, मायला लेकरू आहे. हा प्रत्येकाने विचार करायचा, प्रत्येकाने. सर्वात मोठं दुःख म्हणजे आईचं जाणं आहे. पण त्याला जर समाधान मिळवायचं असेल तर आईचं वय 90 आहे. रडतोय तो मुलगा 65 वर्षाचा आहे. दुःखच आहे. पण त्याला समाधान मिळवायचं असेल तर आपल्या आईच्या डेड बॉडीकडे पाहून विचार करावा की पांडुरंगा, 65 वर्षे मला मायचं सानिध्य मिळालं. ज्याची माय जन्म झाल्या झाल्या मेली, त्याच्यापेक्षा मी केवढा समाधानी. असा विचार आहे, तिथे समाधान आहे. विचारा वाचून नपविचे समाधान, नपविचे समाधान, नपविचे समाधान. विचारा वाचून नपविचे समाधान, नपविचे समाधान, नपविचे समाधान, विचारा वाचून न पविजे समाधान. समाधान विचाराशिवाय नाही. प्रत्येकाचा विचार चाललेला आहे. विचार करीत नाही असा आळसातला आळसी माणूस नाही. हा, विचाराचे त्याचे विषय वेगवेगळे असतील. आता कीर्तनाला आलेली माणसं सुद्धा वेगवेगळ्या विचाराची असतात. इथं आल्यावर काहीच्या लक्षात येतं की कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं. कधी लागतं न कधी लागत नाही. बसतं कीर्तनाला आणि झटके घरच्या कुलपाला 12 वाजेपर्यंत. जवळी नाही चिंता, काय मानी गेले प्रेत, काय मानी गेले प्रेत, काय मानी गेले प्रेत. जवळी नाही चिंता, काय मानी गेले प्रेत, काय मानी गेले प्रेत, काय मानी गेले प्रेत. थोडे आहे चित्त साई झाली या. थोडे आहे. एक मजा सांगतो अविनाश महाराज. एका राजाला सवय होती, पूर्ण राजवाड्यात त्याचे एवढेच बोर्ड होते, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. जेवणाच्या खोलीत, स्वयंपाकघरात, सगळीकडे तेच बोर्ड. एक दिवस राजा शिकारीला गेला. त्यांचा मुलगा एकुलता एक राजपुत्र 25 वर्षाचा तरणा बांड, बापासारखाच तब्येतीनं होता. बाप शिकारीला गेला ना हा मुलगा दुपारी जेवण करून आपल्या बापाच्या पलंगावर शाल पांघरून झोपला. दुपारी 2ला मुलगा. जेवण झाल्यावर त्याची आई त्या पलंगावर बसली, वाचत बसली. तिला डुलकी आली, कलंडली. नात्यानं माय लेकराय. 25 वर्षाचा राजपुत्र शाल पांघरून झोपला आणि 50 वर्षाची राणी त्याची आई शेजारी झोपली. शिकार करून राजा आला, बरोबर खोलीत गेला. त्यानं पाहिलं, काय कोणाची हिंमत आहे माझ्या राणीसोबत परपुरुष. मुंडकच तोडतो त्याचं. खुंटीला तलवार होती. तलवार काढण्यासाठी हात
त्याच खुंटीला बोर्ड टांगला होता, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. तलवार हातात आहे, फक्त बोर्ड वाचला. म्हणलं हे तर मरतय आता शाल पांघरलेलं, पण बघून तरी घेऊ आधी कोण आहे. उजव्या हातात तलवार, डाव्या हातानं शाल फेकली तर स्वतःचा राजपुत्र. तलवार फेकून दिली, बोर्ड डोक्यावर घेऊन राजवाड्यात नाचला राजा. हा बोर्ड माझ्या जीवनात नसता तर आज कुळात दिवा लावायला कोणी राहिला नसता. एवढं महत्व जीवनामध्ये विचार आला आहे, आणि तो प्रत्येकाचा चाललेला आहे. आळसातला आळसी माणूस असू द्या, त्याचाही विचार. पूर्वी एक कविता होती गणपतवाणी म्हणून. त्या गणपतवाण्याला सवय होती, ते जेवण झालं की विडी ओढायचं आणि काडी चावतच बाहेर यायचं, झोपडं त्याचं मोडकं. गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी, आणि म्हणायचा मनासीच की या जागेवर बांधीन माडी. काडी चावून बिना माडीचं मेलं, पण विचार जन्म. ती गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे. म्हशीचा कळप जात होता, एक आळशी होतं, त्यात गोल सिंगाची म्हैस होती. म्हणला या म्हशीत माझं डोकं लटकल का. 6 महिने विचार केला अविनाश महाराज. एक दिवस ती म्हैस सर्व कळपाच्या मागे, यानं इकडे कोण नसल्याची खात्री टाकली उडी, म्हशीच्या शिंगात मुंडकं अडकवलं. आता म्हैस उधळली, डांबरी रोडवर गेली. तिनं मान झटकली, हे खाली पडलं, याचं डोकं फुटलं, रक्तबंबाळ झालं. 5-25 लोक भोवतालले. का मूर्खा, म्हशीच्या शिंगात कुठे डोकं लटकवतात का रे. अरे म्हशीच्या शिंगात डोकं लटकावायच्या आधी विचार तर केला पाहिजे होता. तो म्हणला का 1-2 दिवस केला का, 6 महिने केला. अरे पण डोकं फुटलं ना, फुटू दे म्हणला, पण संशय मिटला ना. तुकोबारायने ही समाजाची नाडी ओळखली की प्रत्येक माणूस कोणत्याही क्षेत्रातला असो त्याचा विचार चाललेला आहे. मग तुकोबाराय म्हणतात, बाबा रे, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कोणता ना कोणता विचार करताच ना. हा महाराज, अरे मग कोणता ना कोणता विचार करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा क्षण क्षणाची करावा विचार, करावा विचार, हाची करावा विचार, करावा विचार, क्षण क्षणाची करावा विचार, करावा विचार, क्षण क्षणाची करावा विचार, करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कोणता ना कोणता विचार करताच ना. हो बाबा, अरे मग कोणता ना कोणता विचार करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा हाची करावा विचार. पण त्याच्या आधी शब्द आहे क्षण क्षणा. इथे क्षणभर शब्दाचा अर्थ जन्मभर घ्यायचा आहे बरं का अविनाश महाराज. हे फक्त मराठीतच घडतंय, बाकी नाही. क्षणभर म्हणजे जन्मभर. आणि मराठी आहे इंग्रजीपेक्षा कठीण आहे. इंग्रजीचा एकच शब्द पाठ करायचा असतो, KING. किंग मीन्स राजा. कुठेही जाऊ द्या राजा.
तसं मराठीत नाही भागत. नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, भूप म्हणजे राजा, भूपती म्हणजे राजा, पार्थिव म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा, भूभृत म्हणजे राजा, महीपती म्हणजे राजा, महीपाल म्हणजे राजा. आणि मग राजा पर्यायी कोणता येईल हे आमच्या राजाचं डोकं चालत नाही. आमचा राजा मराठीत नापास होतो, इंग्रजीत पास. तिथं किंगनं भागतंय. म्हणून एक लक्षात ठेवा, शब्दात आता एक 4 गोष्टी चांगल्या झाल्या बरं का अविनाश महाराज. 4 गोष्टी खूप चांगल्या झाल्या. लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ, सगळ्या वारकऱ्याला स्वाभिमान वाटेल असं घटना घडली. संत तुकाराम महाराज विमानतळ नाव झालं. आनंद. पुन्हा एका युगात एकाला पदवी आहे ती पुण्यश्लोक. हे हबप सारखी पदवी नाही, हे लगेच मिळते. हबपला काही लागत नाही. फुल पिऊन मसलन पश्चातापानं माळ घातली की लगेच हबप होते. पूर्वी 1.5 रुपयाला माळ भेटायची ना आठाण्याचं गोपीचंद की 2 रुपयात हबप. तसं पुण्यश्लोक, पुण्यश्लोक पदवी एका युगात एकाला. सत्ययुगामध्ये नळ राजाला पदवी होती पुण्यश्लोक. त्रेतायुगामध्ये जनक राजाला पदवी होती पुण्यश्लोक. द्वापार युगात धर्मराजाला पदवी होती पुण्यश्लोक. एका युगात एकालाच आहे. आणि कलियुगात अहिल्या देवीला पदवी पुण्यश्लोक. पण त्या माऊलीला न्याय आता मिळाला, अहिल्यानगर झालं. मी त्याकरता आपलं डोकं अहिल्यानगर. संत तुकाराम महाराज विमानतळ. पुन्हा गाईला राज्यमाता. पण ह्या खिल्लारी गावरान गाई बरं, जर्सी नका घालू मध्येच. अरे पूर्वी गायी कळपानं चरायच्या. 1000 गायीचा कळेपासलं वासरू सोडा तरी ते वासरू शेपटाचा गोंडा करणार, कानं टवकारणार, जाऊन एकदम 999 डावलून मायच्याच कासेला. एवढी अक्कल आहे गायीच्या वासराला. म्हणून पूर्वीचे माणसं खिल्लाऱ्या गायीचं दूध प्यायचे. हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. आता मी काही बोललो का? आता हॉर्न वाजवा, तंबाखू चोळत गाडी पुढे येतं. पुन्हा समजाव याचा तिळभर दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम. हे राज्यमाता. आणि चौथी गोष्ट झाली अभिजात दर्जा मराठीला. अभिजात उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो अविनाशजी. नाही तर माझ्यापेक्षा तुम्हाला चांगली भानगड माहिती आहे. राईट राईट, नो नो. काय फरक आहे का उच्चारात? स्पेलिंग मध्ये फरक असेल. KNW नोच आहे, NO नोच आहे, WRIT राईटच आहे, RGST राईट. म्हणजे एक उजवा आणि एक बरोबर, एक जाणणे आणि एक नाही. ह्या जशा भानगडी आहे तसं क्षणभर म्हणजे जन्मभर. मी का सांगतो हे? आणि ही आमची वारकरी मंडळी बसलेली आहे. तुमच्या भाषेत सांगतो. हरिपाठ सर्वांना पाठ आहे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी. आता थोडं तिथंच थांबा. ज्ञानोबा रायाला जर क्षणभरच म्हणायचं होतं तर शेवटच्या अभंगात असं का लिहिलं? रिकामार्ध गडी राबून, रिकामार्ध गडी राबून, रिकामार्ध गडी राबून, रिकामार्ध गडी राबून, सर्व सुख गोडी शाही शासनी बडी, 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 रिकामार्ध गडी राबून, रिकामार्ध गडी राबून, रिकामार्ध गडी राबून, रिकामार्ध गडी राबून. आता मजा पहा. सर्वांना पाठ आहे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी. मग खरोखर जर क्षणभरच म्हणायचं आहे ज्ञानोबा रायाला तर शेवटी
रिकामा अर्ध घडी राहू नको. याचा अर्थ आहे क्षणभर म्हणजे जन्मभर. जन्म क्षणभरचा अर्थ जन्मभर घ्यायचा. अरे मग क्षणभरीन जन्मभरी अक्षर चारच आहे. काय अभंग बिघडला असता का? देवाचे द्वारी उभा जन्मभरी क्षणभरीच्या ऐवजी. पण नाही, हे प्रवृत्तीसाठी सोपं सांगावं लागतं, त्याशिवाय प्रवृत्ती नाही. पूर्वी आजीचा बटवा दवाखाने नव्हते. नातू आजारी पडला की आजी त्याला कडू गोळी द्यायची. ते वाकडं तिकडं तोंड करून पाण्याच्या घोटासोबत गिळायचं. पण दुसऱ्या दिवशी आजीकडे येत नसायचं. आजी म्हणायची, गोंद्या, ती म्हणायची, माहिती आहे कडू गोळी असेल, म्हातारे मेलो तरी नाही घेणार. आता आजीला धर्मसंकट. गोंद्या माझ्या जवळ येत नाही. आणि गोळी घेतल्याशिवाय गोंद्याचा आजार नीट होत नाही. मग आजी आवळ्या एवढा गोळ दाखवायची गोंद्याला. गोंद्या गुळ बघ, गुळ बघ, गुळ बघ. आलाच गोंद्या. गोळी केवढा आहे रे गोंद्या? आवळ्या एवढा आहे. आजी आणि हळूच गोळी काढायची. गोळी केवढी आहे रे? चिंचुक्या एवढी. आता तू डोकं चालव. एवढी चिंचुक्या एवढी गोळी खाल्ली, आवळ्या एवढा गोळ तुला बक्षीस. गोंद्या गोळ्याकडे बघायचा आणि गोळी खायचा. जसं दाखवायचा गुळ आहे, खाऊ घालायची गोळी आहे, तसं माऊलीला म्हणायचं जन्मभर आहे, पण प्रवृत्तीसाठी सांगायचं क्षणभर आहे. क्षणभर 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 करता करता रमला, मग शेवटी शब्द आहे रिकामा अर्ध घडी राहू नको. कधी कधी पिणाऱ्यावर परिणाम होतो. पिणारे काही एवढे वाईट असतात का? मग ते म्हणतात आता सोडून द्यायची बाबा. गेला दवाखान्यात. डॉक्टर साहेब, ते काल उंदरे पाटलाच्या वस्तीवर कोण्या बाबाचं कीर्तन होतं, मी कीर्तन ऐकलं, मग पश्चाताप झाला. आता आपल्याला दारू बंद करायची. तुला सोडता येणार नाही. डॉक्टर पडतो लोटांगण घाल, पण सोडता येणार नाही. आता जर दारू सोडली तर तरी राहणार नाही, चालता येणार नाही, संडास होणार नाही, बोलता येणार नाही, तुला भूक लागणार नाही. तुमच्या पाया पडतो डॉक्टर. उपाय आहे ना, कमी करता येईल. हा, कमीच सांगा ना. घेतो किती हे सांग. 2 बाटल्या घेतो साहेब दररोज. हा, शाबास रे पट्ट्या. आता बंद करू नको. दररोज 1 घेन, 15 दिवसानं भेट. आलं साहेब, 1च घेतली बघा रोज. वा रे वा. आता अर्धी घे दररोज, 15 दिवसानं भेट. पुन्हा आलं. आता अर्धीच घेतली साहेब. आता 4 दिवसानं अर्धी घे. पुन्हा आलं. आठवड्याला एकदा घे. पुन्हा आलं. 15 दिवसानं घे. पुन्हा आलं. 1 महिन्याने घे. पुन्हा आलं. आता 2 महिन्यानं घे. पुन्हा आलं. आता 6 महिन्याने घे. पुन्हा आलं. आता फक्त गटारी अमावस्याला घे. पुन्हा आलं. अजिबात घेऊ नको. लक्षात आलं ना पद्धत? कमी 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 करता करता डॉक्टर म्हणा आता अजिबात घेऊ नको. तसं क्षणभर करता करता हरिनामात रमला माऊली. शेवटी सांगतात आता अर्ध घडी रिकामा राहू नको. रिकामा अर्ध घडी राहू नको. रिकामा अर्ध घडी राहू नको. रिकामा अर्ध घडी राहू नको. कामापुरतं. याला म्हणतात क्षणभर म्हणजे जन्मभर. क्षणभर म्हणजे जन्म. पूर्वीचा काळ अल्पवयात लग्न व्हायचं. अल्पवयात ती नांदायला गेली, तिकडनं आली, रडून रडून डोळे सुजायचे. आई ग, बाबांना म्हणावं मी नांदायला जात नाही. काय झालं ग? तो दीर हलकट सारखा बोलतो, ननंद चाहडी लावते, सासू वाटेल तसा त्रास देते आणि तो माझा सासराकडे वाघासारखे लाल डोळे, मोठ्या मोठ्या मिशा, त्याची भीती वाटते ना, आमचा बुवा गप बसतो वगैरे वगैरे. झाला सासरा झाला घ्यायला. पूर्वीचा काळ 4 चाक्या नव्हत्या. खिल्लाऱ्या बैलाची जोडी, डोक्या एवढी उंच, घुंगुरमाळा, सजवलेली बैलगाडी, आणि त्या गाडीवर सासरा बैलगाडीला शोभेल असा अविनाश महाराज. आमची सासऱ्याची 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा, सफरचंद सारखे गाल, वाघासारखे डोळे, कोशाचा फेटा, कोट घातलेला आणि 112 किलो वजन. सासरा लक्षात आला का? हा बस. मागच्या खिडकीतून बघितला सासरान, पळत आली मुलगी. आई ग, काय वाघ आला. मी जात नाही म्हणाव बाबाला, जात नाही म्हणाव.
झालं पुरणपोळीचा पाहुणचार वगैरे झाला, बैलगाडी जुंपली, सासरे म्हणले झालं का सुनबाईचं, जंगलाचा रस्ता आहे, गेलो पाहिजे, चला आवरा म्हणा. मग घरमालक, अरे झालं का पोरीचं, बैलगाडी जुंपली सासऱ्यान तिच्या. पाटलीन म्हणायची इकडे या. अरे झालं का म्हणतो पोरीचं, इकडे या म्हणते, तिथून बोलता. अरे पोर अहो इकडे या. काय ती नांदायला जात नाही म्हणती. काय नांदायला जात नाही म्हणती, कुठं आहे ती. कुलवान घराण्यातला बाप काय नाटक लावला पुरी, सगळ्या तालुक्यात फिरतो, जय हरी पाटील, जय हरी पाटील, जय हरी पाटील. लोक मानाने मला नमस्कार करतात. लग्न झाल्यावर माझी पोरगी घरात काय तोंड दाखवू समाजाला, तिकडे मेली तरी चालल, तुझ्या 10व्याला येईल, पण आता इथं राहता येणार नाही. कुलवान बाप मुलीला उचलून बैलगाडीत टाकायचा, मुलगी आकांत करून रडायची, बापही रडायचा. अविनाश महाराज, शेवटी मुलगी आहे, रडतो बाप, आणि बाप रडून म्हणायचा, ताई तुझ्या बापाचा मान राखण्यासाठी एवढ्या वेळेला जा बेटा, एवढ्या वेळेला जा, पुन्हा नाही गेली तरी चालल, एवढ्या वेळेला जा. झालं, गेली मुलगी. सासरच्या सुखात रममाण झाली, 2 मुलं झाली. 10 वर्षाचा काळ गेला, बापाला खाली टाकलं. बाप एवढंच म्हणतो, कोणीतरी जा रे माझ्या ताईला आणा, तिच्यासोबत एक शब्द बोलू द्या आणि मग मरू द्या. निरोप आला. तेव्हा काही लँडलाईन वगैरे नाही, गडी जायचं. ताई दारात, मी तुमच्या बापाचा गडी, काल खाली टाकलं संध्याकाळी, त्याची इच्छा आहे तुमच्यासोबत एक शब्द बोलायचा आणि मग मरायचं म्हणते, म्हणून तातडीनं बोलावलं. ताई म्हणायची, जास्तच आजारी आहे का रे, खाली टाकलं म्हणतो काल. मग तुला माहिती नाही बाबा आमच्या प्रपंचाचं रे, 2 मुलं इंग्लिश स्कूलला त्यांचा डबा, हे जाते ऑफिसला यांचा डबा, 2 जर्सी गाई व्याल्या, त्याचं दूध डेअरीवर मलाच न्यावं लागतं. एवढं कसं शक्य आहे दुसऱ्याच्या बळावर सोपून. आता एकदा येऊ, पुन्हा 10व्याला एकदा येऊ, हे 2-2 हेलपाटे जमत नाही. माझ्या आईला म्हणा, ताई 10व्यालाच येणार आहे. कोणती एकदा जायला तयार नव्हती, आता बाप मेला तरी यायला तयार नाही. बाप एवढंच म्हणत होता, एवढ्या वेळेला जा, एवढ्या वेळेला जा. याचा अर्थच आहे जन्मभर सासरी राहा. किंवा अजून एक प्रमाण तुम्हाला पाठ आहे, सुका लागे करसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. आणि जर तुकोबारायला एक वेळच म्हणायचं होतं, मग काय दरवर्षी जाणारे मूर्ख आहे. एक वेळ का म्हटलं, हे एकदा गेलं. आणि पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात त्या आनंदात रमलं. लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी. मोड जन नर नारी लोकारी, बरोबर आहे, घाबरू नको, बरोबर आहे. मोड जन नर नारी लोकारी, मोड जन नर नारी लोकारी. पंडित ज्ञानी योगी महानुभव, पंडित ज्ञानी योगी महानुभव, पंडित ज्ञानी योगी महानुभव, पंडित ज्ञानी योगी महानुभव. एकच सिद्ध साधकारी, एकच सिद्ध साधकारी, एकच सिद्ध साधकारी, एकच सिद्ध साधकारी. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे, नाचती नामावली रे, नाचती नामावली रे. ठीक आहे, आपल्यात राहू द्या. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. तो आनंद पाहला की दुसऱ्या वर्षी नायलनच्या दोरीनं बांधा तरी तो दोरी तोडून पंढरपूरला गेल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणले एक वेळ जा. अरे एक वेळ जाचा अर्थच आहे जन्मभर वाऱ्या कर. तसं क्षणक्षणा याचा अर्थ आहे जन्मभर. क्षणक्षणा हाची करावा विचार, म्हणजे जन्मभर हाची करावा विचार. अहो हाची करावा विचार म्हणजे नेमका कोणता? तरावया पार
क्षणक्षणा हाची करावा विचार. इथपर्यंत आलो बरं का अविनाशजी. हाची करावा विचार, हाची करावा विचार, हाची. अहो आता 11:15 वाजले न हाची करावा विचार. हाची म्हणजे नेमका कोणता? उत्तर आहे तरावया पार भवसिंधू. महाराज, हा निरर्थक विचार करण्याची गरज काय? का आम्ही शिकलेली मंडळी भवसागर जर असता तर नकाशात नसता का? हिंदी महासागर आहे, बंगालचा उपसागर आहे, सर्वांच्या परिचयाचे 9 सागर आहे. मराठी राहू द्या. पण भवसागर कुठं आहे? जर भवसागर असता तर नकाशात असता. मग जो नाहीच तो तरुण जाण्याचा निरर्थक विचार करण्याची गरज काय? महाराज म्हणतात, भाऊ हा नकाशातला नाही रे. भव शब्दाचा अर्थ संसार होतो आणि सिंधू शब्दाचा अर्थ समुद्र. आता प्रश्न आहे, संसाराला समुद्र का म्हटलं? समुद्रात किती गॅलन पाणी याचा अंदाज घेता येत नाही, तसं संसारात किती क्विंटल दुःख याचं मोजमाप करता येत नाही. न 6वे पाषाण फुटती. म्हणून संसाराला समुद्र म्हटलेला आहे. आणि तो तरुण जाण्याचा विचार करायचा आहे. क्षणक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. मग तो अशक्य आहे का कठीण आहे अविनाशजी? अरे अशक्य असता तर कोणाला शक्य झाला नसता. ज्या अर्थी तरले त्या अर्थी शक्य आहे. तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा. नामधारकाचा ठसा, नामधारकाचा ठसा, नामधारकाचा ठसा, नामधारकाचा ठसा, नामधारकाचा ठसा, नामधारकाचा ठसा. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा, नामधारकाचा ठसा, नामधारकाचा ठसा. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा, नामधारकाचा ठसा, नामधारकाचा ठसा. तरले तरती हा भरवसा. ज्या अर्थी तरले त्या अर्थी शक्य आहे. जे अशक्य नाही पण कठीण आहे. कठीण आहे, घाबरू नका. किती कठीण? ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थे, ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थे, ब्रह्मादिका पार नुलंगवे सारथी, ब्रह्मादिका पार नुलंगवे सारथी. करिता विचार, करिता विचार, तो हा दृढ संसार, तो हा दृढ संसार. ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थे, ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थे, ब्रह्मादिक पार उल्लंघने सारथे, ब्रह्मादिक पार उल्लंघने सारथे. करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्ये. ज्यांनी स्वबळावर उड्या टाकल्या अविनाशजी, ते फुगून सुद्धा पंचनाम्याला त्यांची डेड बॉडी वर आली नाही. बुडाले तळ्याचा मुळणा मार्ग. मग येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. तुम्हाला माहिती आहे कोणत्या माशाला धोका आहे? जो कोळ्याच्या पायापासून लांब आहे. संसार हा समुद्र आहे. आपण मासे आहोत.
काळ हा कोळी आहे आणि जंजाल हे जाळ आहे. 4 गोष्टी लक्षात ठेवा. कोणी नसतो त्याचं. तो बिचारा कोळी दिवसभर उघडा, कपडे सांभाळायला कोणी नाही, कपडे डोक्याला बांधून घेतो, नायलॉनच्या दोरीचं टोक कमरेला बांधतो, वाकडा होऊन पुऱ्या ताकदीनं झर्र जाळ फेकतो पाण्यात दिवसभर. 50 फुटावरचे मासे त्याच्या जाळ्यात अडकतात. बरोबर आहे. पण एक मासा कोळ्याला असा वस्तात भेटतो, दिवसभर पाण्यात त्याच्या पायाच्या भोवताल घालीन लोटांगण वंदीन चरण. या बापाला सापडत नाही तो. धोका कोणत्या माशाला आहे? जो कोळ्याच्या पायापासून दूर आहे. ज्या माशानं कोळ्याच्या पायाचा आश्रय केला त्या माशाला धोका नसल्यामुळे त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला. मोल नेघे जग जेठी, मोल नेघे जग जेठी, मोल नेघे जग जेठी, मोल नेघे जग. भावा एकासाठी, भावा एकासाठी, भावा एकासाठी, भावा एकासाठी. कांदा वाहे आपुल्या, वाहे आपुल्या, कांदा वाहे आपुल्या, कांदा वाहे आपुल्या. त्याचे पायी घाला मिठी, 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 त्याचे पायी घाला मिठी. बोलणे गे जग जेठी, भावा एकासाठी, कांदा वाहे आपुल्या. त्याचे पायी घाला मिठी, बोलणे गे जग जेठी, भावा एकासाठी, कांदा वाहे आपुल्या, आपुल्या. त्याचे पायी घाला मिठी, मोल नेगे जग जेठी. आणि म्हणून एक आपल्या देवाचं वैशिष्ट्य बरं का अविनाथजी. ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा तिराईसा विटेवर देव कोठे. काही काही माणसं विचारतात, एक प्रश्न विचारू का बुवा, का तुमचा विठोबा कमरेवर हात ठेवूनच का उभा? अरे पण त्यानं त्याच्याच कमरेवर ठेवले, तुला काय तकलीफ आहे? नाही पण आमच्या मते, तुझं मतच नाही मागत, आमचा विठोबा बिनविरोध उभा 28 युग झाले. नाही पण विवेकानंदांसारखे हात गुंडावून असता तर. अरे मोठ्याच्या कृतीमध्ये मोठा अर्थ असतो. रामचंद्र सीता चोरीला गेल्यावर रडतात ना, तर रडताना वर पाहत नाही खाली पाहत नाही. नीट ऐका हा बारकावा. वर का पाहत नाही? रामचंद्र प्रभूला वाटतं आपले डोळे अश्रूनं भरलेले आहे आणि आपला पूर्वज सूर्यनारायण आहे. डबडबल्या डोळ्यानं वर बघितलं तर सूर्याला काय वाटेल, माझ्या वंशात रडकं पोर जन्माला आलं. वर नाही पाहत. खाली का नाही पाहत? खाली सासूबाई आहे. पृथ्वी कोण आहे? सीतेची मम्मी, म्हणजे पृथ्वीचा जावाई लागतो राम. रामचंद्राला वाटतं डबडबल्या डोळ्यानं खाली बघावं तर सासूचा गैरसमज होईल. तिला वाटेल धनुष्य तोडलं त्या दिवशी वाटलं होतं की कर्तबगार, तो रडकात जावाई निघाला. मग खाली नाही पाहत, वर नाही. तसं तुमचा विठोबा कमरेवर हात ठेवून का उभा? अरे पण त्याच्या कृतीमध्ये मोठा अर्थ भरलेला आहे. आमचा पंढरीचा राजा कमरेवर हात ठेवून उभा एवढ्यासाठी आहे. आमच्या लाडक्या वारकऱ्यांना सांगतो, आला आता नका घाबरू. आता तुम्हाला भवसागराचं पाणी फक्त कंबरभर आहे. कटी ठेवून या हात जनादावी तो संकेत, आणि भवसिंधूचा अंत इतुलाची. लाडक्या वारकऱ्याला भवसागराचं पाणी कंबरभर आहे हे सांगण्यासाठी आमचा विठोबा करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनी, करकटावरी ठेवोनी. सुंदर ते झालं उभे विठेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया.
एवढा कठीण अविनाशजी, तरी काळजी करायचं कारण नाही. आपली वारकरी बसली, वारे करणारे मंडळी आहे. हा हो म्हणा. हा हा, मग काळजी करू नका म्हणतो. काळजी भवसागर तरता कार्य करी तसा चिंता. भवसागर करता काय करेता चिंता. भवसागर तरता कार्य करी तसा चिंता. भवसारता काय करी तसा चिंता. हे बैल उभा दाता त्याचे पायी मिठी बोलणे जेठी. भाव एकासाठी खांदावा हे आपुना. त्याचे पाय जग देते. भाव एकासाठी खांदावा हे आपुना. आपुना एवढाही कठीण भावसागर असू द्या, घाबरू नका. भावसागर तरता कार्य करी तसा चिंता. पैल उभा दाता कटिकर ठेवणीया. तुम्ही एवढंच करा, त्याचे पायी घाला मिठी मोल नेघे जगजेठी. हा विचार जन्मभर करायचा. क्षणक्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. अविनाशजी, मग काय फरक पडला असता बरं? क्षणक्षणा हाची करावा विचार, त्यापेक्षा जन्मभरी का नाही लिहिलं? जन्मभरी हाची करावा विचार. अरे संताचे अभंग आहे, ते अभंगच राहतात, त्याला म्हणतात अभंग. तुका तुक राम से दो रूप एक अंग, उणका सेतू भंग गया इणका सेतू अभंग. सरकारच्या घटना बदलतील, पण संतांच्या अभंगात बदल करण्याची ताकद नाही कोणाच्या. चितल्या तिथे. मग क्षणक्षणाच का? आपण ज्या क्षणाला आहो त्या क्षणालाच आहो. पुढच्या क्षणी राहू हे आपल्या हातात नाही. कारण नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. आता जमला. क्षणक्षणाच का? ज्या क्षणाला आपण आहो त्या क्षणाला आहो. पुढच्या क्षणी राहू हे आपल्या हातात नाही. क्या जीवन की प्रक्रियास हातो लिया नाही तेरा घास. हातात घेतलेला घास मुखात जाईल एवढं सुद्धा आपल्या हातात नाही. तर हसून जेवण झाली, आंबेरस होता, 25 VIP जेवायला होते. जेवण झाल्यावर लोडाला टेकून बसले, सर्वांना पानाचे विडे दिले, प्रत्येकाने विडा चावायला सुरुवात केली. पण यानं तोंडाला लावला आणि लोडाला टेकून बसला. 1 मिनिट झाला तरी विडा तोंडाला, डोकं टेकलेलं, हात तसाच. शेजारचे म्हणतात का रे आपले अर्धे विडे खाऊन झाले. हे एक म्हणला, अरे कोणाचे काही मंत्र वगैरे असतात रे विडा खायच्या आधीचे. मंत्र
आले का पुंडली कवरदा नाही होऊ दिली यानं तर 2 वाट्या आंबे रस पेलं हे कुठलं मंत्र म्हणतं विड्या. शंका आली. त्यानं त्याच्या सुनला फोन लावला. हॅलो सुनबाई बोलता का? हा. तुमचे सासरे? अहो ते तर उंदरे पाटलाकडे गेले जेवायला. मी त्यांच्या शेजारी जाओ. तुमचा सासरा विडा खायच्या आधी काही मंत्र म्हणतो का? नाही, हातात दिल्या दिल्या खातो. 2 मिनिट झाले तोंडाला लावून बसलं. नीट बघा बरं. आणि मग जेव्हा मान हलवली, मान तिकडे पडली, विडा इकडे पडला. जे हसून जेवलं त्याचं सांगतो. ग्रास गेली सत्ता नाही हाती. ग्रास गेली सत्ता नाही हाती. ग्रास गेली सत्ता नाही हाती. क्षणभंगुर हे जाय न कळता. क्षणभंगुर हे जाई न कळता. क्षणभंगुर हे जाय न कळता. क्षणभंगुर हे जाई न कळता. ग्रास गेली सत्ता नाही हाती. ग्रास गेली सत्ता नाही हाती. ग्रास गेली सत्ता नाही हाती. ग्रास गेली सत्ता नाही हाती म्हणून ज्या क्षणाला आपण आहो. सास रुख जाएगी चलते चलते. क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. आज भेटलो ना आपण एकमेकाला, उद्या परत भेटी होईल हे आपल्या हातात नाही का. नाशिवंत देह जाणार जाणार. आणि हे 3 नाशात मोडतं. 3 लिंगातही चालतं. हे एकच आहे. स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुसक लिंगी. देहाला व्याकरण दृष्ट्या पहा. तो ती ते 3 शब्द लागतात. तो देह पुल्लिंगी, ती काया स्त्रीलिंगी आणि ते शरीर नपुसकलिंगी. तो ती ते तेनी नपुसकलिंगी ते शरीर. काया स्त्रीलिंगी ती काया. देह पुल्लिंगी तो देह. 3 लिंगातही चालतो, 3 नाशात मोडतो. स्वभाव, आश्रय आणि परता. दुसऱ्यानं दगड डोक्यात घातला मेला, याला म्हणायचं परता नाश. एसटीत बसलं, एसटी दिवे घाटात पलटी झाली, मेलं, हा आश्रय नाश. एसटीत बसल्यानं मेलं हा आश्रय नाश. दगड घातला दुसऱ्यानं मेलं हा परता नाश. नाही दगड घातलं मेलं, नाही एसटीत मेलं तरी मेलं हा स्वभाव नाश. नाशिवंत. बाळपणी शरीर असतं तसं तारुण्यात नाही, आणि तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नाही. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं, जांग्या घातलेलं, गोरपान हरणासारखे गोल गरगरीत डोळे, केस गोपाळ कृष्णासारखे, कुळे हातात, खुळखुळ्या काजळाचा टिळा. नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. इमानदारीने सांगा, असं कोणी म्हणतंय का संतोषराव? आजोबा काय कायम घाईतच असता बा तुम्ही? काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग जा पुण्याला. अरे कुठली पप्पी? म्हातारी नाही तोंड पाहत, पप्पी कुठली? कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते, आता जर्सीच्या गोठ्यात नेऊन टाकलं, त्याला चहा कोणी देत नाही. नाशिवंत स्वभावे. शरीर जात आघवे, नाशिवंत स्वभावे. म्हणून तू झुंजावे पंडुकुमारा. नाशिवंत देह जाणार सकळ. पुढचे शब्द आहे. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ, त्याच्या पुढे सावधान शब्द आहे. सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. पण क्रियापदाला कोणनी प्रश्न केल्यावर कर्ता आणि कायनी प्रश्न केला म्हणजे कर्म आपल्याला गुरुजी शिकायचे, व्याकरण उदाहरण द्यायचे. रामा आंबा खातो. रामा आंबा खातो. क्रियापदाला कोणनी प्रश्न केला म्हणजे कर्ता, आणि कायनी प्रश्न केला कर्म. कोण खातो? रामा, हा झाला कर्ता. अरे काय खातो? आंबा, हे कर्म. काय म्हणतील तिकडे कशाला गेला? अरे अभंगातलंच आहे, मी शुद्धीवर आहे. तिथं जसं रामा आंबा खातो, इथे काळ आयुष्य खातो. मजा. मी अभंगाला सोडून नाही बोलत. आयुष्य खातो काळ म्हणजे काळ आयुष्य खातो. आता खातो क्रियापदाला विचारा. कोण खातो? काळ. काय खातो? आयुष्य. म्हणजे आयुष्य हे काळाचं खाद्य आहे, हे सिद्ध झालं.
आता काळाचे 3 प्रकार आहे, भूतकाळ, वर्तमान, भविष्य. आता नीट डोकं चालवा. हा अभंग महाराष्ट्रात सर्वांना पाठ आहे, पण थोडासा बारकावा. काळ आयुष्य खातो. आतापर्यंत आपलं आयुष्य खाल्लं ना, त्याचं नाव आहे भूतकाळ. आता आयुष्य खात आहे तो वर्तमान काळ. राहिलेलं आयुष्य नक्की खाणार आहे, त्याचं नाव भविष्य काळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नासेवंत देह जाणार सकळ, नासेवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नासेवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. आलं लक्षात. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ बरं का विनाजी. बरोबर 12ला मोकळे करतो तुम्हाला. तिथून पुढे मग काय काय कार्यक्रम आहे ते निवेदक सांगतील. फार मोठा परिवार आहे, एकत्रित कुटुंब, त्याचा पुन्हा तुम्हाला आम्हाला सर्वांना आनंद आहे. आता हे दुर्मिळ होत चाललं. आता नाही, एकदा दिलं होतं माझ्याकडे लिहून, हो ना. एकनाथरावजीचं पुण्यस्मरण आहे, 4थं. त्यांचे 4 पुत्र आहे, शांताराम, विश्वास, विलास, शंकर. मुलगी आहे मैनाबाई दिलीपराव गायकवाड. दिलीपराव जावाई, त्यांच्या वडिलाचं नाव शिवाजीराव. असं बरोबर आहे का? काही चुकतही असेल, पहिल्यांदा तर आलो मी. आता 2 भाऊ त्यांच्या हयात आहे, नामदेवराव आणि दामोदर. ते रघुनाथ दोघं गेले. 5 भाऊ. 6 बहिणी, ताराबाई, चंद्रभागाबाई, लक्ष्मीबाई, पार्वतीबाई, सुभद्राबाई, दुसरी एक लक्ष्मीबाई. पुन्हा पुढे अजून आहे रोहिदास शेठ, विकास महादेव, अंकुश, आप्पासाहेब. आता काही राहिलं नाही बरं का. पुन्हा पाहू नका माझ्याकडे. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. सर्वांनी हात वर करा. म्हणजे एवढे हात आपण कॅमेऱ्यात घेऊ. शूटिंगवाले एवढे हात घ्या. त्या मावल्या हे ते सगळे, म्हणजे उद्या पेपरला देता येईल ना. स्वर्गीय एकनाथरावजीच्या 4th पुण्यस्मरणार्थ भजन करणारा जनसागर उंदरे पाटील वस्ती, असं येऊ द्या पेपरला. सर्वांनी एखादा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, रखुमाई, जय विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा महाराज की जय. ठप्पार कुमार ठप्पार ठप्पार कुमार ठप्पार कुमार ठप्पार कुमार
क्षणाक्षणाची क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाचे करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणा करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू तरावया पार भवसिंधू नासिवंत देह जाणार सकळ नासिवंत देह जाणार सकळ तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान 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 नासिवंत देह जाणार सकळ नासिवंत देह जाणार सकळ सकळ हल 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 विठ्ठल 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 भगवान की जय विठ्ठल 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 क्षणक्षणाचे करावा विचार तरावया पार भवसिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. ठीक आहे महाराज, आता उद्यापासून करू आम्ही विचार. पण काय विचार कोणत्या मार्केटमध्ये मिळतो? अरे विचार दुकानात नाही मिळत राजा. मग चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे चिकी. जिथे चंद्र आहे ना तिथं चांदण्या, शंकरजी आहे ना तिथं पार्वती, तसं संत आहे ना तिथं विचार. संत समा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. पण थोडंसं एक किलोमीटरवर राहिलं स्टेशन, तुम्हीच म्हणायचं पण मी आणून सोडतो गाडी तिथे.
जिथे चंद्र आहे तिथे चांदणी आहे, जिथं शंकरजी आहे तिथं पार्वती आहे, जिथे संत आहे तिथे विचार आहे. म्हणजे विचार संताच्या जवळच असल्यामुळे संत समागमे असं धरुणी आवडी. फिटिंग झाली पाहिजे, फिटिंग. समागमे धरुणी आवडी. संत समागमे धरुणी आवडी. संत समागमे धरुणी आवडी. नासिवंत देह जाणार सकळ. नासिवंत देह जाणार सकळ. करावी तातडी परमार्थ. करावी तातडी परमार्थी. नासिवंत देह जाणार सकळ. नासिवंत देह धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. करावी तातडी परमार्थाची. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थ. करावी तातडी मजा आहे मग. विचार संताच्या जवळ असल्यामुळे संत समागम धरुणी आवडी करावी तातडी परमार्थाची. अजून 15 मिनिट आहे. मी त्या नातू खूप आग्रह केला, नातू आणि काय अभिजित नाव, कालपासूनचे फोन. म्हटलं येतो बाबा, फक्त वेळ मात्र तुम्ही सांभाळा. तडजोड वेळेत नाही करत मी. नाही तर पंढरपूरला रात्री 7 ते 9 सवयीप्रमाणे तुम्हा सर्वांच्या आधी मी आलो 9 वाजता इथे पंढरपुराहून. आता मंठ्याला कीर्तन आहे 7 ते 9, जालन्याच्या पुढे 100 किलोमीटर. तुम्ही घ्या विश्रांती, तरी तिथेही बरोबर जातो. अभिजित पाय आलो बा तुझ्यामुळे. 9 वाजता या. श्रीराम. तरी अजून 15 मिनिट आहे आपले. अविनाश महाराज आग्रह होता. परिवार आहे मी एकदा वाचला होता, ते कागद कोणी दिला होता मला अविनाश भाऊच्या जवळ. म्हटलं एवढी नावं तर मी कधी पाठ केली नाही, पण पाहतो बा सवयीप्रमाणे. अरे ते एक पद्धत असते, काय गाथ्यापेक्षा कठीण आहे का? पण ते मी सांगत नाही आयडिया कोणाला. बरोबर एकनाथराव दादोबा उंदरे पाटील यांच्या चतुर्थ पुण्य स्मरणार्थ त्यांचे 4 पुत्र शांताराम, विश्वनाथ, विलास, शंकरराव, मुलगी मैनाबाई, दिलीपराव गायकवाड, दिलीपराव शिवाजीराव गायकवाड. एक प्रकरण थांबलं. मग दुसरं गेनबा रघुनाथ कैलासवासी झाले. नामदेवनं दामोदर 2 बंधू आहे एकनाथरावचे. बरोबर आहे का? चुकलं म्हणजे सांगत जा. माझ्याकडे कागद आहे का माझ्याकडे? 6 बहिणी ताराबाई, चंद्रभागाबाई, लक्ष्मीबाई, पार्वतीबाई, सुभद्राबाई, पुन्हा लक्ष्मीबाई. फक्त एक काळभोर आहे आणि एक गायकवाड आहे. बरोबर आहे का? हो म्हणत जा ना. मग हे पुढचं प्रकरण सुरू होते. रोहिदास सेठ, अंकुश सेठ, महादेव सेठ, विकास सेठ आणि आप्पासाहेब. आता एकही नाव शिल्लक राहिलं नाही. सगळी पाठ करून चाललो मी आता. विठ्ठल 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 कुंडली कमर. नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महाराज की जय. पण ते अभिजितचं चांगलं लक्षात राहील. कालपासून फोन चालू आहे. विचार संताच्या जवळच असल्यामुळे
संत समागम धरून आवडी. आणि करावं काय? करावी तातडी परमार्थाची. तातडी करा, घाई करा, वेग करा, हे शब्द परमार्थासाठी आहे. तर भाऊ भाऊ एकमेकावर प्रेम करा. तुमचं प्रेम मायबापाने पाहिलं की ते बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतात. ते टॉनिक आहे त्यांचं. आणि भावाभावाची रोजची भांडणं पाहिली की मायबाप 6 महिन्यात जगाचा निरोप घेतात. म्हणून हे आदर्श कुटुंब आहे. यांचं सगळ्यांचं प्रेम एकमेकावरचं पाहून तिथे स्वर्गात सुद्धा एकनाथरावजीच्या आनंदाला पारावार नसेल की माझं गोकुळचं गोकुळ तसंच प्रेमानं राहत आहे. आनंद आहे. आता ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, जय विठ्ठल होईल. आम्हाला अजून 350 किलोमीटर जायचं आहे. तिथं गेल्यावर विश्रांती नाही, कीर्तन करायचं आहे. आणि सकाळी मुळशी. तुम्ही डोकं चालवा. उद्या सकाळी 9 ते 11 मुळशीला. झोपायचं नाही, झोपायचं नाही. ज्ञानेश्वर माऊली नारराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नाराज महाराज ज्ञानेश्वर माऊली नारराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. नाराज जय विठ्ठल होऊन टाळकरी महाराज लोक खाली बसतील. बसलेल्यात तर कोणी उठणार नाही. निवेदक निवेदन सांगतील तसा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध पुढचा कार्यक्रम होईल. विठ्ठल जय जय विठ्ठल फुलिलेले फुले वाकुळे नाही विचारिला मने ज्ञानेश्वरा राखा ज्ञानदेव तुकाराम